तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भाऊ ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला केला भाऊ. आज आपण एकदम कडक केली आहे भाऊ. तुम्हाला माहिती असेल सोशल मीडिया डिझाईन, आपण पोस्टर डिझाईन केलेले भाऊ. लग्नाचा सीझन येतोय. ओके, आता तुम्हाला माहितीच असेल त्या निमित्तानं भाऊ तुम्ही ॲडव्हर्टायझिंग तुमच्या ब्रँडचे तुम्ही करू शकता. ओके, असं आपण सोशल मीडियाचं जे काही पोस्टर असते ते भाऊ आपण डिझाईन केलेलं आहे. पिक्सल लॅब प्लस तुम्हाला फोटोशॉपची PST फाईल पूर्ण एडिटेबल मटेरियल मी प्रोव्हाइड करतोय. व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड असणार आहे. तो पासवर्ड बनवून घेऊन टाकायचा आहे तुमच्या आपल्या झिप फोल्डर असतो बनवून त्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्ट होईल. एक्स्ट्रॅक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये ॲड करता येईल PLP आणि फोटोशॉपमध्ये ओपन करता येईल PST फाईल. ओके, मोबाईल युजर असणार आहेत भाऊनो, ज्याच्यासाठी आपण पण डिझाईन आहे. लक्षात घ्या, असं नका समजू की भाऊनो फोटोशॉपवरती केले म्हणून म्हणजे फोटोशॉपवाल्यांसाठी आहे. ओके, लक्षात घ्या. ओके, तर साईज बघून देऊया. तुम्हाला सांगतो भाऊनो, याच्यासाठी आपल्याला वापरायला लागणार आहे भाऊनो पिक्सल लॅबचा एक यूज येणार आहे. त्याच्यानंतर मग फोटोपिया, जे फोटोशॉप ज्यांच्याकडे PC नाही आहे, लक्षात घ्या कॅम्प्युटर बेसिक नाही आहे, त्यांच्यासाठी भाऊनो आपण मोबाईलमध्ये फोटोपिया ॲप्लिकेशन आहे. त्याच्यावरती आपण कसं जो मॉकअप असणार आहे, जो मोबाईलचा मॉकअप आहे, त्याच्यामध्ये कसं सेट करायचं ते मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, तर इथे काय करायचं आता हे बघू शकता. तुम्हाला साईज काय दिली आपल्या जी बॅनरची आहे ते सांगतो. आपलं विड्थ असणार आहे 12 आणि इंचेसमध्ये आपण साईज घेतो. लक्षात घ्या. ओके, जसं की मोबाईलची साईज इंचेसमध्ये आपण घेतो. लक्षात घ्या, मोबाईलमध्ये आपण पिक्सलमध्ये घेतो, कारण की पिक्सल लॅबमध्ये इंचेसचा ऑप्शन नाही दिलेला असतो. पिक्सल लॅबचा असतो. पिक्सल म्हणजे पिक्सलचा ऑप्शन असतो. 3000 पिक्सल, 4000 पिक्सल असे पिक्सल असतात. ते आपण घ्यायचे आणि आपण डिझाईन बनत असतो. ओके, कॅनव्हासप्रमाणे. व्हिडिओमध्ये भाऊनो पासवर्ड मी बोलून सांगितलेला असतो. त्यासाठी व्हिडिओ कमेंट करू नका की भाऊनो पासवर्ड काय आहे, समजत नाही, भेटत नाही. ओके, दिसत नाही आहे. पासवर्ड हा बोलून सांगितलेला असतो. त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण ऐका. मी जे सांगतोय ते समजून घ्या, तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, साईज ओके केलं. आपली नॉर्मल बॅकग्राऊंड आहे, सॉरी आपली नॉर्मल साईज आहे प्रत्येक बॅनरची. ओके, जशी तुम्हाला इथे दिसते. बॅकग्राऊंडला रेड कलर घेतलेला आहे, कारण की आपला तुम्हाला माहिती असेल ओंकार ग्राफिक्स जो काय कंटेंट आहे पूर्ण एकदम रेडमध्ये आहे. तुम्हाला माहिती असेल लोगो त्याच म्हणजे पोझिशनने आपण काय केलेलं, म्हणजे त्याच बेसिकवरती आपण एक रेड कलर आपला जो आहे तो चॉईस केलेला होता. त्याच्यानंतर त्या रेड कलरवरती आता इथे टेक्स्चर मारले आहे. तिथं बघू तुम्हाला दिसते. आता थोडा एक लुक आलेला आहे. हा तर नॉर्मल आहे बघा. पिक्सल लॅबमध्ये पण तुम्ही ओपन केलं नॉर्मल प्लेन कलर घेतला तर तुम्हाला असा दिसेल. ह्याच्यावरती फक्त आपण नाव वगैरे लिहायचं. ओके, जे काय असतं ते जास्त काय सांगायची गरज नाही. ऑलरेडी बरेच व्हिडिओ आपण यूट्यूबवरती केलेले आहेत. पण बघून आता नवीन वर्ष तुम्हाला माहिती असेल, जरा नवीनमध्ये नवीन काहीतरी आणायचं असतं. ओके, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड आहे. ते बॅकग्राऊंडला आपण कलर डच केलं आहे. जसं ओव्हरलॅप आपण करतो ना पिक्सल लॅबला, तो ऑप्शन जर असता तर काहीच गरज लागली नसती फोटोशॉपची. पिक्सल लॅबमध्ये एकदम एकदम फाडू डिझाईन झाले असतं. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे तुम्हाला मी पूर्ण बॅकग्राऊंड असं मी क्रिएट करून देणार आहे पिक्सल लॅबमध्ये. लक्षात घ्या, पूर्ण एकदम JPG फाईल. त्याच्यानंतर पुढे व्या इथे बघू शकता हे लेन्स आहे. ते लेन्सचा आपण वापर करणार आहे एकदम लास्टला, कारण की तिचं आता जर सांगितलं तुम्हाला समजणार नाही, आता तू डायरेक्ट कसे काय लावतो असं होईल. त्याच्यानंतर अजून थोडं क्रिएटिव्हिटी करण्यासाठी इथे बघू शकता हा एक आयकॉन आहे, त्याला पण आपण ऑन करूया, ऑफ करूया. त्याच्यानंतर अजून एक 2-3 असे हे घेतले JPG, त्यांना बॅकग्राऊंडला टाकून बघू शकता असा एक बॅकग्राऊंड तयार करतोय. म्हणजे विचार करा, काहीतरी मी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत. ओके, बरेच सारे बॅकग्राऊंड ॲड करून मर्ज करून त्याच्यामध्ये काय काय करता येईल असं मी करत असतो. त्याच्यानंतर इथे बघू शकता व्हाईट पोर्शन. आपण मी विचार केला आता हे पूर्ण रेड कलरचं बरोबर दिसत नाही, लक्ष ॲट्रॅक्टिव्ह दिसत नाही. जसं आपण लग्नाचं म्हणजे जी पत्रिका बनवतो त्याच प्रकारचं आपण हे काय करणार आहे आता बनवणार आहे, जे तुम्हाला ते दिसतंय. ओके, त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सांगून देतो. हे जे आहे आपण खाली गेलेलं व्हाईट पोर्शन, तर इथे आपल्याला सर्व माहिती लिहिणार आहे. लक्षात घ्या, जे आपले फोटो वगैरे असणार आहेत, तुम्ही ॲडव्हर्टायझिंगसाठी तुम्ही ब्रँडिंग करण्यासाठी जे काही फोटो मी प्रोव्हाइड केलेत ते तुम्हाला ह्याच्यामध्ये सेट करायचे. जसं तुम्ही म्हणजे आपल्या थंबनेलला पाहिलं असेल. ओके, पहिला पासवर्ड 924040. ओके, त्याच्यानंतर पुढे येऊया. त्याच्यानंतर खाली बघू शकतो एक आपलं जसं शुभेच्छुकांची पट्टी असते ना, तशी आपण एकदम खाली बॉटमला पट्टी, ह्याला बॉटम बघू शकतो. ही वरती टॉपची बाजू, हे लेफ्ट आणि राईट, आणि ही एकदम सेंटरला असते ती मिडल. ओके, असे पाहून एकदम साईड असतात. त्याच्यामध्ये आपण खाली एकदम रेड कलरच घेतला आहे, जो तुम्हाला दिसते कॉम्बिनेशन आहे. तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता फोटोशॉपमध्ये, पिक्सल लॅबमध्ये पण तुम्ही करू शकता, कारण की सर्वांना कलर तुम्ही फिल करू शकता. पिक्सल लॅबमध्ये ऑप्शन आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता आता ही गोल्डन आहे. ही गोल्डनची एक पट्टी तुम्हाला दिसते भाऊन, इथे दिसत असेल तुम्हाला. ओके, रात्रीचे वाजले तुम्हाला इथे दिसत असेल 11:52, म्हणजे 12 वाजत आलेत. व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे, लक्षात घ्या. ओके, तुमच्यासाठी भाऊन जे आहे ते सर्व. त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे शॅडो. ही शॅडो आपण जे काही वरती आपण मटेरियल वगैरे ॲड करतो ना, त्याची शॅडो मी एकदम एंडला टाकतो, कारण की कधी पण एखादी पायरी जी असते स्टार्टिंगला पाहिजे असते ती एकदम शेवटला खाली गेली पाहिजे. त्याच्यामुळे आपण जी नंतर घेतो, पण ती नंतर घेतल्याच्या नंतर ती आधी आपल्याला एकदम स्टार्टिंगला आणायची असते. ओके, काम आपण नंतर करतो, पण ती आपल्याला पाहिजे असते लवकर. लक्षात घ्या,
तिला मग आपल्याला एकदम लास्टून घेऊन शेवट म्हणजे स्टार्टिंगला टाकायची असते. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता मॉकअप. आई शपथ, हा जो मॉकअप आहे ना तुम्हाला सांगू देतो. इथं मोबाईलचा आयफोन काय आहे बघूया थांबा. हा जो मॉकअप आहे ना मी तुम्हाला इथे पूर्ण त्याची फाईल दिले. सॉरी, हा इथे बघू शकता तुम्हाला इथे दिसते ओपन झाला. आता हा मॉकअप आहे. हा मॉकअप कसं सेट करायचा ना ते तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ जास्त मोठा करायचा नाही आहे. 5 मिनिटाचा व्हिडिओ ऑलरेडी झालेला आहे. आणि खाली शॅडो तर आपण ब्रश मारले. हा आहे मॉकअप PST फाईल. ह्याच्यामध्ये काय करायचं, सिम्पल इथं बघू शकता स्क्रीन प्लेस होल्डर तुम्हाला दिसतंय. हा जो बॉक्स आहे ह्याच्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा पॅनल ओपन होईल. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फोल्डरमध्ये, आता समजा मी डाउनलोडमध्ये इथं आलो. त्याच्यानंतर इथं बघू शकता एक हे आहे. आता हे माझे कस्टमरचे वगैरे काय असेल फोटो वगैरे तुम्हाला दिसत असतील. ओके. हे आली. याला फक्त असं एकदम म्हणजे स्क्रोल म्हणजे ताणून घ्यायचं जेवढं तुम्हाला पाहिजे, खालीवरती वगैरे जे असेल ते. ओके. ताणून घेतल्याच्यानंतर काय करायचं, याला कंट्रोल S करायचं. कंट्रोल Sनी फाईल काय होणार आहे, ह्याच्यामध्ये सेव्ह होणार आहे. इथे तुम्हाला दिसते बघू शकता सेव्ह करायचे. आणि हा क्लोजचं बटन आहे. क्लोज केल्याच्यानंतर तुम्हाला ह्या जी तुम्ही बॅनर डिझाईन बनवताय ना त्याच्यामध्ये तुमची सेव्ह झालेली तुम्हाला दिसून येईल. ह्याला म्हणतात मॉकअप सेट कसं करायचं. ओके. जर तुम्हाला मॉकअप सेट कसं करायचं जर पाहिजे असेल तुम्हाला यूट्यूबवरती जायचं. मॉकअप सेट कसं करायचं आहे असं यूट्यूबला टाका मॉकअप. त्याच्याबद्दल बरेच सारखे व्हिडिओ येतील भावना, ते येतील बरेच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये येतील. असं नाही की तुम्हाला ह्या मोबाईलमध्येच भेटेल, भरपूर ठिकाणी भेटेल. कॅपमध्ये भेटेल, टी शर्टच्या प्रिंटिंगमध्ये भेटेल, किंवा असं बरेच सारे काय काय असतील पार्ट्स. त्याच्यामध्ये तुम्हाला मॉकअपमध्ये म्हणजे मॉकअप म्हणजे काय आहे ते तुम्हाला समजेल. लक्षात घ्या. ओके. तर हे आपण असं सेट केलं आहे. याला कंट्रोल Z मारूया. आपला जो आहे स्टार्टिंगला आपण ॲड केला तो आपल्या इथे राहून जाईल. त्याच्यानंतर आता पुढे तर आपलं काय तुम्हाला माहिती असेल नाव टाकायचं. इथे बघू शकता तुम्हाला नाव दिसतंय. हे नाव आहे DGचा फॉन्ट आहे. ओके. नाव वगैरे आपण इथे ॲड केलं आहे. सर्व आता ऑन करून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल. आता मी तुम्हाला मोबाईल युजर असतील ना त्यांच्यासाठी जे कसं टाकायचं ना ते तुम्हाला मी सांगतो. इथे आपण आयकॉन वगैरे टाकलेत बघू शकता. जे फोटोशॉप कोलोड्रा जे एडिटर जे लोक असतील, तुम्ही डिझायनर जर असा माझ्यासारखे जर असाल, लक्षात घ्या. आता जे मी व्हिडिओ बनवतो ते डिझायनरसाठीच बनवतो. लक्षात घ्या. कारण की तुम्ही पण आता डिझाईन बनवत आहे, तुमच्यासाठीच भाऊन व्हिडिओ घेऊन येतो आहे. असं नाही की आता दुसऱ्यांसाठी घेऊन येतो आहे. तुम्ही पण मार्केटमध्ये काहीतरी नवीन आणलं पाहिजे. ओके. त्याच्यासाठी मी काय करतो आहे व्हिडिओ तुम्हाला बनवून प्रोव्हाइड करतो आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण आपलं नाव, आपली जी काय म्हणजे जी काही सर्व्हिस आहे ती आपण इथे लिहिली आहे. तुम्हाला ते दिसत असेल. जास्त सांगायची गरज आहे का मला सांगा फक्त. नाही ना, जे आहे मेन ते सांगते तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया. म्हणून व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड कुठेही असेल बोलून सांगितलेलं असतो. 3 स्टेपमध्ये 6 अंकी, एका स्टेपमध्ये 2 अंकी, एवढं म्हणून बोलून सांगतो. कारण की तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघता बरेच जण, तरी पासवर्ड भेटत नाही. आणि मी काय भाऊन लिहून ठेवत नाही. बरीच कामं असतात, त्या कामाच्या ह्याच्यामध्ये नाही सांगू शकत. आणि इथे बघू शकता इंस्टाचा मी लोगो वगैरे इथे ॲड केला आहे थोडा ॲक्टिव्हपणा येण्यासाठी. ओके. तुम्हाला इथे दिसतोय. त्याच्यानंतर इथे बघू शकता दुसरा पासवर्ड आहे भावनो 7575. ओके. पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर हे झालं वरती. आता खाली आपण इथे बघू शकतो हे काय टॅग लाईन लिहिले. इथे आपण सर्व एक एक आयकन वगैरे सेट केलेले आहेत. आयकन वगैरे सेट केल्याच्यानंतर तुम्ही याची पोझिशन वगैरे चेंज करून घ्यायची. तुम्हाला काहीच करायचं गरज नाही. तुम्हाला फक्त काय व्हिडिओ पूर्ण बघा, मी जे सांगतोय ते ऐका, तेव्हा तुम्हाला समजेल. हे आपण क्रिएटिव्हिटी केले जे सर्व आयकन वगैरे टाकलेत, कारण की जागा रिकामी आहे. तुम्ही इथे तुमचा लोगो पण टाकू शकता, किंवा इथे काहीतरी असं आयकन वगैरे काय असेल ना ते तुम्ही टाकू शकता. असं काही नाही, मी टाकलेलं नाही आहे. कारण की आपल्याला जास्त भरीव काम करायचं नाही, एकदम सुटसुटीतच करायचं. आणि इथे औषध हे माझे डिझाईन आहेत. लक्षात घ्या. मी आता यामध्ये मी डिझाईन बनवले आहेत ज्या मी इथे प्रोव्हाइड केलेत. तुम्ही तुमच्या डिझाईन यामध्ये प्रोव्हाइड करा. नाही तर बरेच जण काय करतील, सेम जसं आहे तसं भावना ठेवणार, फक्त नाव चेंज करणार आणि आपल्या इंस्टाला वगैरे सर्व अपलोड करून टाकणार. म्हणून असं करू नका. तुम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी चेंज करा, कलर चेंज करा, तुमचं नाव वगैरे, फॉन्ट वगैरे, कलरचा फॉन्टचा चेंज करा. प्लस इथे डिझाईन तुमच्या घ्या. तुम्ही स्वतः बनवलेली क्वालिटी, जी तुम्ही बनवलेलं जे काय पोर्टफोलिओ जे काय असेल ते तुम्ही तुमच्या म्हणजे क्लायंटला वगैरे तुम्ही म्हणजे दाखवा. असं तर मी तर म्हणतो भाऊ. ओके. आहे तसंच वापरू नका. मी तुम्हाला एक सजेशन दिलेलं आहे, एक स्टेप बाय स्टेप एक म्हणजे पूर्ण तुम्हाला डाटा दिलेला आहे कसं सेट करायचं आहे. ही फाईल आहे फोटोशॉपची फाईल, ही पण तुम्हाला यामध्येच भेटेल. आता राहिलेले आहेत आता व्हिडिओमध्ये बाकी आहेत जे मोबाईल युजर, त्यांच्यासाठी काय करायचं, सिम्पल इथं ओपन करायचं फोटोपिया. मोबाईलमध्ये सांगतोय तुम्हाला, लक्षात घ्या. फोटोपिया इथे बघू शकता, स्पेलिंग बघून घ्या. ओके. फोटोपियाला ह्याला ही साईट आहे, वेबसाईट. जर मोबाईलमध्ये तुम्ही असेल करत, किंवा ॲप्लिकेशन पण आहे, मोबाईल पण आहे. काय करायचं, फाईलवरती क्लिक करायचं, ओपनवरती क्लिक
ओपन ॲज किंवा ओपन मोरवरती क्लिक केलं ना, ओपनवरती करूया. ओके, ओपनवरती क्लिक करायचं. जी PST फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करीन, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये मोबाईलचा मॉकअप असेल आणि PLP तुम्ही पिक्सल लॅबला ॲड करायची, आणि PST फाईल ज्याच्यामध्ये तुम्हाला मॉकअप तुमचं जो नाव वगैरे सेट करायचं आहे ते तुम्हाला सेट करण्यासाठी तुम्हाला तुमची जी PST फाईल आहे ती यामध्ये सेट करायची. ओके, इथं बघू शकता. आता आपली जी PST फाईल आहे ते आपली आहे इथे टॉपला वरती. ओके, इथे बघू शकता रिअलिस्टिक, तुम्हाला इथे सिल्वर स्मार्टफोन मॉकअप ओपन केलं. याला काय करायचं, फक्त आपण इथे फाईलवरती क्लिक करून तुमच्या मोबाईलवरून क्लिक करायचं आहे, गुगल क्रोमला जायचं. केल्याच्यानंतर इथं तुम्हाला मी ही काढून देईन. ओके, लक्षात घ्या, असं नका समजू की तुम्हाला नाही दिले काढून म्हणून. ही लेअर पॅलेट आहे, हिला आपण मोठा करूया. एक मिनिट. हे ॲडव्हर्टाईज वगैरे आहे, ठीक आहे. ह्याला मोठं केलं आपण, तुम्हाला ते दिसतंय. त्याच्यानंतर ही जी टेक्स्ट आहे, हे टेक्स्ट वगैरे आपल्याला काय नको आहेत, ठीक आहे. ही झाली, बाकीचे डिलीट केले तुम्हाला. आता ही जी आहे ते तुम्हाला दिसतं, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं फोटोशॉपमध्ये स्क्रीन फोटोपी आहे, ह्या होल्डरवरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर हा तुमचा रॅक्टँगल आहे. ह्या रॅक्टँगलमध्ये तुम्ही काय करायचं, फाईलवरती जाऊन इथे ओपन प्लेस करायचं, ठीक आहे. ओपन प्लेस काय करणार तुम्ही, JPG किंवा काय असेल ना तुमचा फोटो, तो इथे ॲड करायचा. झाला ॲड. याला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असं म्हणजे ताणून घ्यायचं आहे, तुम्हाला मोबाईलमध्ये करायचं आहे, लक्षात घ्या. ओके, मोबाईलमध्ये केल्याच्यानंतर लक्षात ठेवा, मी जे सांगतोय ना आता इथे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तुम्ही हे सर्व ॲड करणार पण तुमच्या मोबाईलमध्ये ते सेव्ह होणार नाही. त्यासाठी काय करायचं आहे नक्की लक्षात घ्या. इकडे सेव्ह केल्याच्यानंतर याच्यावरती काय करायचं, तुम्ही फाईलवरती क्लिक करून सिलेक्टवरती जाऊन फिल्टरवरती नाही, फाईलवरती जाऊन काय करायचं, याच्यावरती जेव्हा तुम्ही ॲड कराल ह्या लेअरवरती तुमचं जो काही मटेरियल असेल त्याच्यावरती जायचं आणि ते सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट हा ऑप्शन ऑन, म्हणजे त्याच्यावरती क्लिक करायचं. कशामध्ये, फाईलमध्ये जाऊन सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्टवरती क्लिक केलं ना, सेव्ह होईल. सेव्ह झाली. इथं बघा थोडंसं लोडिंगला घेईल, जेवढं तुमचं नेट स्पीड असेल तेवढं लवकर होणार. ओके, सेव्ह झाल्याच्यानंतर काय करायचं, सेव्ह होईल. सेव्ह झाल्याच्यानंतर ह्याला क्लोज करायचं. क्लोज झाल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल, त्याच्यामध्ये तुमचा जो पहिला मॉकअप असेल ती म्हणजे तिकडे जाईल, म्हणजे तुम्ही डायरेक्ट त्या फाईलवरती जाल. ओके, क्लोज केल्याच्यानंतर वरती तुमचा जो बोट आहे त्या बोटाने म्हणजे टच करायचं. टच केल्यानंतर ते क्लोज होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये जाऊन काय करायचं, खाली हा जो एकदम बॅकग्राऊंड आहे त्याला ऑफ लेअर पॅलेटमध्ये ह्या इथे डोळा असतो त्याला बंद करायचं. फाईलवरती जाऊन इथे एक्सपोर्ट ॲज अ PNG PNG म्हणून हे करायचं. काय करायचं, एक्सपोर्ट करायचं. जसं आपण फोटोशॉपमध्ये किंवा पिक्सल लॅबमध्ये एक्सपोर्ट करतो त्याच पद्धतीने तुम्हाला व्हाईटचा बॅकग्राऊंड इथे डोळा बंद करायचा आहे. तेव्हा तुम्हाला अशा जेव्हा हे डॉट डॉट दिसतील तेव्हा समजायचं की आपली म्हणजे PNG फाईल सेव्ह होणार आहे. सेव्हवरती क्लिक करून तुमचा जो काय फोल्डर असेल डाउनलोडमध्ये तिथे सेव्ह होऊन जाईल. लक्षात घ्या, मोबाईलसाठी सांगते भावनो, मी सिम्पल इथे फोटो म्हणजे जसं सांगितलं आहे सेम त्याच प्रकारे तुमच्या गुगल क्रोमवरती करायचं आहे. सेम टू सेम फाईलवरती जाऊन फक्त तुम्हाला काय करायचं, जेव्हा ॲड कराल तेव्हा स्मार्ट ऑब्जेक्ट तुम्हाला करायचं आहे. व्हिडिओ मागे करून बघा, तुम्हाला समजेल. ओके, तिसरा पासवर्ड आहे भावनो 40. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती भावनो व्हिडिओ जसे येतील तसे तुम्हाला भेटून जातील. ओके, चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल अशी भावना इच्छा करतो, आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती येईल ते आपण नंतर बघूया. ओके, चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो.